नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 MMP मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिस आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे 40 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट या ठिकाणी प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. 8 प्रश्न असतील. 8 मार्काला हा प्रश्न आहे. एका प्रश्नासाठी 1 मार्क. ठीक आहे. तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न, 6 सिग्मा कार्यपद्धतीमध्ये टिंबटिंब एकूण टप्पे आहेत. बघा, 6 सिग्मा मध्ये एकूण टप्पे किती आपले विचारले? 5, 6, 7 आणि 8. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी 6 सिग्मा जे आहे ते 1986 साली सुरुवात झाली आहे. तर त्याच्यामध्ये एकूण 5 टप्पे आहेत. कोणकोणते? डी, एम, ए, आय आणि सी. म्हणजेच डिफाईन, मेजर, ॲनलाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल असे एकूण 5 टप्पे यामध्ये आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, 6 सिग्मा कार्यपद्धतीमध्ये एकूण 5 टप्पे आहेत. ऑप्शन क्रमांक ए, 5. पुढे बघा, दुसरा प्रश्न या ठिकाणी, टिंबटिंब हे अपव्ययक पातीचे तंत्र आहे. राखणे, झोडोका, हालचाल आणि गेंबा. तर यामध्ये बघा, झोडोका हे जे आहे ते उत्पादन प्रक्रियेत दोष आढळल्यास प्रक्रिया थांबवली जाते. ठीक आहे. म्हणजेच याचे उत्तर आहे, जर समजा एखाद्या उत्पादन प्रक्रियेमध्ये काही दोष आढळला असेल तर त्यावेळेस ती प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवली जाते. म्हणून याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, जोडोका. पुढे तिसरा प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टिंबटिंब ही समारंभाची वैशिष्ट्ये आहेत. श्रम प्रधानता, परंपरा, निश्चित वेळापत्रक आणि वरीलपैकी सर्व. मित्रांनो, शक्यतो लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व असा प्रश्न दिसतो त्यावेळेस 99% त्याचं उत्तर हे वरीलपैकी सर्व असतं. ठीक आहे, वेगळे असू शकतो पण 99% मात्र त्याचं उत्तर हे वरीलपैकी सर्व असतं. आता ह्यामध्ये देखील बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, समारंभामध्ये श्रम असतं, परंपरा असते, अनिश्चित वेळापत्रक असतं. त्यामुळे याचं उत्तर जे आहे वरीलपैकी सर्व. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब ही शोधलेल्या चुका व त्यांची कारणे प्रतिबंधित करणारी एक कार्यपद्धती आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता 6 सिग्मा, कायझन, पोकायोक आणि वरीलपैकी नाही. तर मित्रांनो बघा, पोकायोक ही जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, चुका शोधून त्या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी उपाययोजना शोधल्या जातात. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोकायोक ही यंत्रणा. ठीक आहे, ही एक जपानी व्यवस्थापन पद्धती आहे. पुढे 5वं बघा, टिंबटिंब हे नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे. दंगल, युद्ध, भूकंप आणि वरीलपैकी सर्व. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं वरीलपैकी सर्व हे उत्तर शक्यतो तेच असतं, पण यामध्ये ऑप्शन बघून आपल्याला लक्ष द्यायचं व्यवस्थित. तर बघा, दंगल हे मानवनिर्मित आहे, युद्ध हे देखील मानवनिर्मित आहे, तर भूकंप हे जे आहे हे मात्र नैसर्गिक आपत्तीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक सी, भूकंप. पुढे 6वा प्रश्न बघा, सतत सुधारणा हे टिंबटिंबचे मूळ तत्वज्ञान आहे. पोकायोक, कायझन, 6 सिग्मा आणि 5S. तर यामध्ये बघा, सतत सुधारणा ही जी तत्वज्ञान आहे हे येतं कायझनमध्ये. कायझनमध्ये काय केलं जातं, सतत सुधारणा केल्या जातात. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी. कायझन ही संकल्पना आहे, हे पण जपानी संकल्पना आहे. 1986 मध्ये हे सुरुवात झालं होतं. ठीक आहे, पुढे बघा 7वा प्रश्न, ISO चे दीर्घरूप टिंबटिंब हे आहे. अंतर्गत मानक संघटना, भारतीय मानक संघटना, आंतरराष्ट्रीय मानक संघटना, वरीलपैकी नाही. तर बघा मित्रांनो, ISO म्हणजेच
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. त्याची स्थापना जी आहे ते 1947 मध्ये झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय जे आहे ते स्वित्झर्लंडला आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो ISO आंतरराष्ट्रीय मानक संघटना, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. स्थापना 1947 आणि मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी टिंबटिंब ही 5S ची सूक्ष्म पातळी तंत्रे आहेत. वर्गीकरण, प्रमाणीकरण, दोन्ही अ आणि ब आणि वरीलपैकी नाही. तर 5S मध्ये वर्गीकरण पण आहे आणि प्रमाणीकरण पण आहे, म्हणजे उत्तर आहे दोन्ही अ आणि ब. पुढे आपण आणखी काही महत्वाचे प्रश्न बघूयात जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते उपयोगी असतील. खालील संकल्पना स्पष्ट करा. 4 मार्काला आहे, 2-2 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी विचारलाय. समारंभ व्यवस्थापन आणि 6 सिग्मा. पुढे प्रश्न क्रमांक 2 प्रश्न दुसरा टिपा लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. एकूण 6 मार्क आहेत, म्हणजे 3 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी आहे. संकट व्यवस्थापनाचे महत्व. पुढे आहे शून्य दोष कार्यक्रम आणि 5S पद्धती. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी 10 मार्काला एक प्रश्न आहे. आपत्ती निवारणातील टप्पे स्पष्ट करा. एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लिहायचा आहे. आणि पुढे 4था जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. 12 मार्काला हा एक प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला जो सोपा प्रश्न वाटतो दोन्हीपैकी ते तुम्ही लिहायचा आहे. यामध्ये पहिला प्रश्न काय विचारला आहे, वेळेच्या व्यवस्थापनातील टप्पे स्पष्ट करा किंवा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेचे 20 घटक स्पष्ट करा. तर आपल्याला जे सोपं वाटतं, ज्याचं आपल्याला भरपूर लिहिता येतं, ते प्रश्न आपण निवडून त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण MMP आधुनिक व्यवस्थापन पद्धती या विषयाचं मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. त्याचबरोबर आपण अजूनही जर आपल्या या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.